नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा जे की या ठिकाणी आपण DMER पदभरती 2025 साठी बघा आज पद मित्रांनो बघा औषध निर्माता आहे, या औषध निर्माता या पदासाठी आपण आज प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण या ठिकाणी सर्व बघा या ठिकाणी तांत्रिक जे की टेक्निकल स्वरूपाचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। म्हणून जो मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण सेशन आहे अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, हत्तीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? तर बघा, तर मित्रांनो हत्तीपाय हा जो मित्रांनो बघा रोग हा बघा हा आजार या ठिकाणी रोग कशामुळे होतो? तर बघा, तर जे की क्रमांक अ बघा मच्छर चावल्यामुळे मित्रांनो हा रोग होतो, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, क्रमांक बघा अ या ठिकाणी आपला प्रश्नाचा योग्य आन्सर राहील। बघा या ठिकाणी आम्ही मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा बघी जे की 2000+ प्रश्नांचा आम्ही एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही अद्याप हा महाठोकळा अभ्यासला नसेल खरेदी करून अवश्य खरेदी करा आणि अभ्यासून घ्या। बघा यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघा मराठीमधून टेक्निकल नॉन टेक्निकलचे GK GS आणि करंट अफेअर्स बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळून जाईल, जे की बघा या ठिकाणी TCS आतापर्यंत विचारलेले सर्वात महत्त्वाचे जे की मोस्ट PYQ या ठिकाणी असणार आहेत। म्हणून काय करा, अवश्य आपला हा महाठोकळा तुम्ही बाय करा। बाय करण्यासाठी बघा हा आपला क्रमांक आहे 7414 939307 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त गरीबाला परवडेल श्रीमंताला आवडेल या प्रकारची रक्कम आपण ठेवलेली आहे, जे की 99 रुपये पे करा। पे करून बघा स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ। तर नंबर काय आहे बघा परत एकदा या ठिकाणी लिहितो, तर 7414 939307 हा आपला क्रमांक आहे, असू द्या लक्षामध्ये। ओके, अवश्य बाय करा। पुढे, कोणत्या रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात? ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या जे रक्तपेशी आहेत बघा या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये मानवी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतात। तर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी पांढऱ्या रक्तपेशी बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, प्रत्येक मनुष्याला रोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? तर बघा प्रत्येक मित्रांनो मनुष्याला या ठिकाणी दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा या ठिकाणी बघा शरीरामध्ये श्वसन केली जाते? तर बघा क्रमांक या ठिकाणी ब जे की क जे की 15 ते 20 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जी मित्रांनो 15 ते 20 किलो बघा या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक मनुष्याला रोज सरासरी श्वसनाद्वारे मित्रांनो इतकी जी मित्रांनो हवा आहे बघा या ठिकाणी श्वसन करावी लागते। ओके, पुढे चौथा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त जर घनता कोणत्या पदार्थाची असेल तर ती आहे बघा या ठिकाणी जे की क्रमांक ड पारा, लक्षामध्ये सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो हा जो आपला व्हिडिओ आहे बघा तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासोबत आपले जे सर्व काही या ठिकाणी आपण तांत्रिकचे या ठिकाणी प्रश्न आज कव्हर करत आहोत ते या ठिकाणी बघा पाठांतर करा। ओके, पाठांतर करा, कारण 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे आपण या ठिकाणी दररोज प्रश्नसंच तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येत असतो। म्हणून अवश्य बघा सर्व काही प्रश्न तुम्ही पाठांतर करा। ओके, पुढे क्षकिरणाचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? तर क्षकिरणाचा जो मित्रांनो बघा शोध आहे तो 1895 मध्ये या ठिकाणी कोणी लावला? तर जो की क्रमांक अ विल्यम रॉयटजन यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी लावलेला आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी। ओके, क्रमांक बघा अ या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर राहील। पुढे बघा सहावा प्रश्न, हिरा खालीलपैकी काय आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी हिरा जो मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? तर बघा या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे क्रमांक ब, हिरा हा मित्रांनो बघा या ठिकाणी अधातू आहे, जो की लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, पुढे सातवा, कॅटॅलिटिक बघा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे बघा उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसविले जाते? तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे जे मित्रांनो बघा उपकरण आहे हे वाहनाच्या कोणत्या या ठिकाणी भागामध्ये बसविले जाते? तर जे की क्रमांक क धूर सोडणाऱ्या भागामध्ये मित्रांनो बघा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर या ठिकाणी बसवलं जाते, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। पुढे बघा 8वा प्रश्न या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे? तर बघा
सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रामध्ये या ठिकाणी कोणते तंत्र निर्माण झालेलं आहे बघा. तर जे की क्रमांक ड बघा, सोनोग्राफी बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की बघा लक्षात मध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आत्ताच्या आता बघा ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा 9. अंधासाठी लिपीचा शोध कोणी लावला? तर अंधांसाठी मित्रांनो बघा, या ठिकाणी लिपीचा जो शोध होता या ठिकाणी कोणी लावला होता? तर जे की क्रमांक बघा ब्रेल लुईस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, ब्रेल लुईस. 10. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते? तर बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मित्रांनो मिथेन वायूची या ठिकाणी निर्मिती होते? तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब, भाताच्या क्षेत्रातून मित्रांनो बघा या ठिकाणी मिथेन वायूची निर्मिती होत असतं, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. 11. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर बघा या ठिकाणी शरीराच्या बघा मित्रांनो कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? सामान्यपणे जर एक विचार केला तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी अस्थिमज्जेमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी या अवयवामध्ये लाल पेशी बघा तयार होत असतात, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर ठेवायचं आहे. ओके, क्रमांक असू द्या लक्षामध्ये बघा, नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील तुम्हाला कुठलाही जर या ठिकाणी प्रश्नाचा असो, परीक्षेबद्दल असो, कसलाही डाऊट असेल कमेंटमध्ये सांगत चला. तुमच्या या ठिकाणी डाऊटचं आम्ही अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत चलू. 12. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आहारामध्ये लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर जे की बघा क्रमांक ॲनिमिया या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, जे की क्रमांक बघा ब बघा ॲनिमिया आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. 13 बघा काय तर पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर बघा मित्रांनो पोलिओ जी मित्रांनो बघा ही लस आहे बघा, या लसीचा या ठिकाणी शोध खालीलपैकी कोणी लावला? तर जो की या ठिकाणी प्रश्नाचा आपला राईट आन्सर क्रमांक जे की साल्क या ठिकाणी असणार आहे बघा, साल्क मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, पुढे दुधामध्ये खालीलपैकी कोणती शर्करा उपलब्ध असते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी दुधामध्ये बघा खालीलपैकी कोणती या ठिकाणी शर्करा बघा उपलब्ध असते? तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक बघा ड देखील लॅक्टोज बघा मित्रांनो या ठिकाणी काय तर दुधामध्ये लॅक्टोज नावाची ही शर्करा उपलब्ध असते, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा कांदा ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर बघा मित्रांनो कांदा ही कोणती वनस्पती आहे? या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला आपला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींसोबत हा जो आपला संपूर्ण काय व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणि 2000 जर प्रश्नाचा आपला हा महाडोकळा तुम्ही तांत्रिक आणि अतांत्रिक या ठिकाणी या टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे प्रश्न खरेदी केले नसेल अवश्य खरेदी करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.